म्हणजे श्रावण हे निमित्त होतं, पण त्याचबरोबर आणखीन एक निमित्त आहे म्हणजे तुमचं पुस्तक, तुमच्याबद्दलचं जे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे ते. तर म्हणजे तुम्ही अजूनही काम करता, तुमचे कॉन्सर्ट्स होतात, कार्यक्रम होतात आणि तुमची जी प्रसिद्ध गाणी आहे ती लोक ऐकत असतात. तर ते पुस्तक रूपात आपले अनुभव शेअर करणं वगैरे हे कसं म्हणजे कसं मनात आलं, कसं ते पुस्तक घडलं, तेही ऐकायला आवडेल. व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये मिसिंग यू हा आमचा ग्रुप आहे मैत्रिणींचा. सगळ्या लेखिका, साहित्यिका, कवयित्री आहेत. त्यातली एक डॉक्टर संगीता गोडबोले ही माझी मैत्रीण, पिडियाट्रिशियन आहे. तिने मला रोज फोन करून ती मला विचारायची, यांनी तुझ्याबद्दल काय म्हटलं आहे, त्यांनी तुझ्याबद्दल काय म्हटलं आहे, मग किती भारतरत्नांनी तुझं कौतुक केलं आहे. 11 भारतरत्न, अरे बापरे, मग पद्मभूषण कोण कोण आहेत. म्हटलं रोज काय फोन करून ही त्रास देते मला. तिने मला आधी काहीही सांगितलं नव्हतं. मग मी तिला विचारलं, अगं काय चाललं आहे तुझं. तर मग हळूहळू ती माझ्याशी मोकळी झाली आणि तिला लक्षात आलं की अजून भरपूर जर आपल्याला काही हवं असेल तर आपल्याला स्पष्टपणे सांगायला हवं. पण तिचा विचार हा आधी मनाला काही मला पटला नाही. म्हटलं हे कोण वाचणार याचं पुस्तक केलं तर, आणि कशासाठी हे करायचं. काय नाही गं, काही करू नकोस याच्यातलं. म्हणाले ती हात धुवून माझ्या मागे लागली. आणि तिची आणखीन मैत्रिणी याच मिसिंग यू ग्रुपमधली डॉक्टर आश्लेषा महाजन, तिने मला सांगितलं की हा संदर्भ ग्रंथ म्हणून किंवा डॉक्युमेंटेशन म्हणून हे पुढच्या पिढीसाठी खूप उपयोगी ठरेल. हे त्यांनी माझ्या अक्षरशः गळी पाडलं. आय वॉज नॉट फॉर इट ॲब्सोल्युटली.